जसं आपण मुंबईबद्दल बोललो तसं आय थिंक तुमचं पुण्यात पण तेवढाच अभ्यास आहे फुरसुंग आणि त्या एरियाबद्दल. मला वाटतं 1 करोड मेट्रिक टनपर्यंत तरी कचरा झाला बापरे. असेल जमा असं वाटतं आतापर्यंत. आणि ही सगळ्या गावकऱ्यांच्या तिकडच्या जागा होत्या. त्यांनी आंदोलनं पण खूप केली. हे कसं असतं की ग्रीन हाऊस गॅसेस कंटिन्युअस रिलीज होत असतात, त्यामुळे हवा प्रदूषित होते, जमिनीवर हे सगळं असतं त्यामुळे जमीन प्रदूषित होते. आणि याच्यामध्ये एक लिचेसारखा एक प्रकार जो आहे तो तयार होतो आणि तो जमिनीच्या खाली जातो आणि तो अंडरग्राउंड वॉटर टेबल सुद्धा पूर्णपणे डिस्ट्रॉय करतो. त्याच्यामुळे शेती कम्प्लिटली. त्यामुळे त्यांना आता शेती करायला टँकर मागवावे लागायचे. PISSच्या रिपोर्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की डमसाईट जिकडे जिकडे त्या वस्तीतल्या जे लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणतो, ॲव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी, ते साधारणपणे 39 इयर्स. बापरे. फक्त 39. म्हणजे बरीचशी अशी मुलं आहेत की जी 14-15 वर्षापर्यंत पण टिकत नाही आणि जगू शकत नाही. डिलिव्हरीसाठी जेव्हा एक बाई आपल्या माहेरी जाते ती परत येत नाही 3-4 वर्ष, कारण ते कचऱ्याच्या त्रासामुळे. ते म्हणते आमच्या मुलांना काही रोगराई होईल. तिकडच्या तरुणांना बायका मिळत नाहीत लग्न करायला, कारण ते म्हणतात या गावात आम्हाला जायचं नाही.